जीवन समजून घेताना पार्ट 9 सदाचारी दृष्टिकोन. इतरांना समजून घेण्याचे अनेक मार्ग आहेत. सकारात्मकता वाखाणली जाईल आणि नकारात्मकता टाळली जाईल अशा मार्गावर आपण सुरुवात केली पाहिजे. इतरांवर बसलेली धूळ कोणालाही सहज दिसते. दुसऱ्यांमध्ये दडलेले सोन्याचे कण शोधायला शिका. प्रोवर्ब्ज. आम्ही अजूनही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. गाड्यांच्या हॉर्नच्या जोडीला डोक्यावर कावळ्यांचा कलकलाट सुरू होता. तरीही बरंच अंतर कापून झालं होतं. ट्रॅफिक जामचं कारण अद्यापी समजलं नव्हतं. तितक्यात हॅरीने मला विचारलं, AC जरा बंद करू का? कधी कधी AC मुळे माझा घसा धरतो. थोडीशी खिडकी उघडली तर चालेल का? काहीच हरकत नाही असं म्हणत मी सुद्धा माझ्या बाजूची खिडकी थोडीशी उघडली. तुम्ही काहीतरी सांगत होता ना? हॅरी अधीरपणे म्हणाला. मी बोलायला सुरुवात करणार तितक्यात एक मधमाशी गाडीत शिरली. सहसा मधमाशा आपल्याला काही करत नाहीत, परंतु गाडीत अडकल्यामुळे तिची काही खात्री नव्हती. प्रतिक्षिप्त क्रिया होऊन डोकं मागं घेत मी आणि हॅरी स्तब्ध झालो. आमची नवीन मैत्रीण गाडीच्या डॅशबोर्डवर गुंग गुंग करत फिरत राहिली. गाडीमध्ये असलेल्या मोगऱ्याच्या गंधाने ती बहुधा आकर्षित झाली असावी. फुलांच्या आशेने थोडा वेळ तिथे रमल्यावर तिच्या जेव्हा लक्षात आलं की तिच्या उपयोगाचं गाडीत काही नाही, तेव्हा ती आल्यापावली निघून गेली. जातानाही ती आनंदाने गाणं गात होती. बापरे, हॅरीच्या स्वरात सुटकेची भावना होती. केवढी मोठी होती ती! तिची तापट आणि चिडकी मोठी बहीण गाडीत शिरली नाही म्हणून बरं झालं. माझा निर्देश गांधील माशीकडे होता. या मधमाशा आपल्याला खूप काही शिकवतात. अचानक मला जाणवलं, फुलांमध्ये असलेल्या मधाचा त्यांना शोध असतो. उगाच घाणीत रमणं त्या टाळतात. आपणही या मधमाशांसारखं व्हायला हवं. इतरांमधील उत्तमते घेण्याची आणि त्यांचे दोष नजरेआड करण्याची वृत्ती आपण जोपासली पाहिजे. हे कसं शक्य आहे? माझं नातं ज्या टप्प्यावर आलं आहे तिथे ही पद्धत बाणवणं मला फार कठीण वाटत आहे. हॅरीने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. आपण कशावर लक्ष केंद्रित करतो यावर ते अवलंबून आहे. आपल्या नात्यातील लोकांना समजून घेण्याच्या 5 वृत्ती आहेत. त्या मी तुला सांगतो. पहिली वृत्ती, दुसऱ्यांमधील चांगले गुण न दिसणं. या प्रकारच्या व्यक्तींना इतरांमधील वाईट तेवढंच दिसतं आणि मग त्यालाच ते वाढीव महत्त्व देतात. कदाचित द्वेष, तिरस्कार अथवा असुरक्षितता अशा भावनेतून अशी वृत्ती उत्पन्न होत असावी. त्यामुळे समोरच्या व्यक्तीत कितीही सद्गुण असले तरी ते नजरेस पडत नाहीत. दुसऱ्यांच्या चांगुलपणाबद्दल आपण त्यांना समजावून सांगितलं तरी ते त्यांच्या मतावर ठाम राहतात. समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर किंचित जरी धूळ असली तरी ती तिच्या अंगभर पसरली आहे किंवा ती व्यक्ती चिखलात लोळते आहे असंच या वृत्तीच्या लोकांना वाटतं. पूर्वी कधीतरी ऐकलेली एक गोष्ट मला या संदर्भात आठवते. एका छानशा परिसरात एका सुंदर घरात एक तरुण जोडपं राहत होतं. का कोण जाणे, पण जोडप्यातल्या स्त्रीला आपल्या शेजारीन मुळीच आवडत नसे. एक दिवस सकाळी नवरा बायको नाश्ता करायला बसली होती. आपली शेजारीन दोरीवर कपडे वाळत घालत आहे हे त्या स्त्रीला दिसलं. पाहिलंस का, ती आपल्या नवऱ्याला म्हणाली. अरे, धुतल्यावरही तिची कपडे किती घाणेरडे आहेत. तिच्यासारख्या प्रौढ गृहिणीला कपडे स्वच्छ कसे धुवावेत हेही समजत नाही. मला तर अगदी आश्चर्यच वाटतं. कपडे स्वच्छ कसे धुवायचे ते माहेरी जाऊन आईकडून शिकून ये म्हणावं. नवऱ्याने यावर प्रतिक्रिया दिली नाही. शेजारीन सकाळी कपडे वाळत टाकायला आली की तिच्या अस्वच्छ धुण्यावरून तिला टोमणे मारायचे हा या बाईचा दिनक्रम झाला. असेच काही आठवडे गेले. नित्यक्रमाने शेजारीन कपडे वाळत टाकू लागली. पण आज काहीतरी वेगळं दृश्य दिसत होतं. पाहिलंस का, नवल आहे, बायको आश्चर्याने नवऱ्याला म्हणाली. शेवटी एकदाचे स्वच्छ झाले म्हणायची ते कपडे. मी खात्रीने सांगते की ते तिने धुतले नसणार. दुसऱ्या कोणीतरी तिला धुवून दिले असणार. आपल्या जागेवरून उठून ते दृश्य पाहण्याचे कष्ट न घेता नवऱ्याने उत्तर दिलं. प्रिये, एक सांगू का? आज सकाळी लवकर उठून मी आपल्या खिडक्या धुतल्या आहेत. समोरच्या व्यक्तीमध्ये आपण काय बघतो हे आपण कशा प्रकारच्या खिडकीतून बघतो
यावर अवलंबून आहे, नाही काय? आपल्या खिडक्या घाणेरड्या आहेत हेच जिथे पहिल्या वृत्तीच्या व्यक्तींना पटत नाही, तिथे ते खिडक्या काय स्वच्छ करणार? त्यामुळे इतरांनी स्वच्छ धुतलेले कपडे त्यांच्या दृष्टीने घाणेरडेच असतात. त्याबद्दल वाईट बोलत राहणं हे पहिल्या वृत्तीच्या व्यक्ती थांबवत नाही. दुसरी वृत्ती. दुसऱ्या व्यक्तींमधले चांगले वाईट गुण दिसून सुद्धा चांगले गुण नाकारणे. अशा वृत्तीच्या लोकांना इतरांमधील वाईटाप्रमाणे चांगले देखील दिसतं, तथापि ते जाणीवपूर्वक निर्णय घेऊन दुसऱ्यांच्या चांगल्याकडे दुर्लक्ष करतात आणि वाईटाकडे लक्ष देतात. काही लोकांना नेमकं फायद्याचं तेवढं ऐकू येतं, तसंच हवं तेवढंच पाहण्याची वृत्ती अशा लोकांनी जोपासलेली असते. गेल्या काही वर्षात माझे कित्येक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत, तरी पण कुत्र्याच्या व्हिडिओजना लाभलेल्या प्रसिद्धीच्या जवळपासही माझे व्हिडिओज नाहीत. एकूणच आपल्याला समस्त श्वान जातीची भुरळ पडलेली असते. इतका निष्ठावंत मित्र लाभण्याजोगं कोणतं सत्कृत्य आपण केलं आहे हा प्रश्न मला नेहमीच भेडसावतो. कुत्रे किती समर्पित वृत्ती बाळगतात याबद्दलची एक मजेशीर गोष्ट ऐकवतो, पण ती कितपत खरी आहे ते मात्र मला माहीत नाही. एकदा एका सुपर मार्केटमध्ये एक माणूस बायकोनं लिहून दिलेली यादी पाहत पाहत दुसऱ्या हाताने शेल्फवरच्या वस्तू ट्रॉलीत टाकत होता. अचानक त्याची ट्रॉली दुसऱ्या ट्रॉलीवर धडकली. सॉरी उत्तुरपणे त्याच्या तोंडातून निघालं, पण समोरचं दृश्य पाहून तो अवाक झाला. ज्या ट्रॉलीवर तो धडकला होता ती ट्रॉली एक कुत्रा ढकलत होता. या माणसाला नवल वाटल्यामुळे स्वतःची खरेदी बाजूला ठेवून तो त्या कुत्र्याच्या मागे जाऊ लागला. फळं, चॉकलेट, पास्ता, ब्रेड कितीतरी वस्तू कुत्र्याने पटाईत आपल्या ट्रॉलीत टाकल्या. आता कॅशियर समोर जात त्याने पैसे दिले. कॅशियरने नेहमीच्या मख्खपणाने पैसे स्वीकारले. बहुधा कॅशियरला या केसाळ मित्राची सवय असावी. कॅशियरने कुत्र्याला $10 कमी दिले. त्याबरोबर जोरजोरात भुंकत आणि कॅशियरची पॅन्ट दातात धरून ओढत कुत्र्याने त्याला योग्य रक्कम परत द्यायला भाग पाडलं. हे दृश्य पाहणाऱ्या त्या माणसाच्या अकलनाबाहेर होतं हे सगळं. वाचून तो पाहत राहिला. हे कसं शक्य आहे? इतका बुद्धिमान कुत्रा कोणी पाळला आहे? याचा शोध घ्यायला हवा. ते सामान घेऊन कुत्रा घरी निघाला. हा माणूस होताच पाठलागावर. एका इमारतीच्या 15व्या मजल्यावर कुत्रा पोहोचला. तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. एलिव्हेटरमध्ये शिरल्यावर कुत्र्याने आपल्या मजल्याचा नंबर अचूक दाबला. घराच्या गडद निळ्या दारापाशी येताच सामान खाली ठेवून त्याने दार खरडवायला सुरुवात केली. मालकाचं लक्ष वेधण्यासाठी तो दाराबाहेरून कुई कुई करू लागला. थोड्या वेळाने दार उघडलं. संतापलेल्या मालकाने कुत्र्यावर ओरडायला सुरुवात केली. निरुपयोगी, कृतज्ञ, नालायक कुत्र्या, सगळं नीट आणलं असशील अशी अपेक्षा आहे. ते दोघंही आत गेले. कुत्र्यामागे आलेला माणूस अवाक झाला. कुत्र्याचा मालक असा का बोलला होता? उत्सुकतेने त्याने दारावर 3दा टकटक केलं. मालक आपल्या बुद्धिमान कुत्र्याला का ओरडला हे त्याला जाणून घ्यायचं होतं. दार उघडलं. काय आहे? मालकाने उद्धटपणे विचारलं. सर, एक छोटासा प्रश्न आहे. मी मघापासून पाहतो आहे तुमच्या कुत्र्याने सुपर मार्केटमध्ये सगळं सामान घेतलं, कॅशियरकडून उरलेले पैसे अचूक घेतले, या इमारतीपर्यंत चालत आला, लिफ्टमध्ये योग्य तेच बटन दाबलं. फार आश्चर्यकारक आहे हे सगळं, पण तुम्ही मात्र त्याच्यावर ओरडलात. त्याचं कारण जाणून घ्यायचं आहे मला. हो, हे सगळं तो नेहमीच करतो, पण घराच्या किल्ल्या न्यायला विसरण्याची ही त्याची दुसरी वेळ आहे. मला उठून दार उघडावं लागतं. किती वैताग येतो. आपण जे ऐकलं ते किती विचित्र आहे हे लक्षात येऊन बाहेरच्या माणसाला तोंड मिटण्याचं भानही राहिलं नाही. आपल्या सर्वांबाबत हेच तर घडत असतं, नाही का? आपले मित्रमैत्रीण आणि परिवार आपल्यासाठी किती काय करतात. आपण मात्र ते सगळं डावलून केवळ नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. आपल्या अवतीभोवती त्याचप्रमाणे ज्याच्यावर आपण प्रेम आहे त्यांच्या अंतरंगात कित्येक सुंदर गोष्टी घडून येत असतात. त्या कुत्र्याच्या मालकाप्रमाणे आपणही बहुतांशी वेळेस समोरचा किल्ली कशी विसरला याच विचारात अडकून पडतो. तिसरी वृत्ती. चांगलं वाईट असं दोन्हीही पाहूनही तटस्थ राहणे.
या वृत्तीच्या लोकांना इतरांमध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही दिसतं. ते वाईटावर लक्ष केंद्रित करत नाहीत आणि चांगल्याशी त्यांचं देणं घेणंही नसतं. कदाचित स्वतःशी अति गुंतल्यामुळे किंवा अलिप्तपणामुळे ते प्रत्येक वस्तू आणि व्यक्तींपासून तुटलेले असतात. कशाशीही काहीही देणं घेणं नसतं अशी व्यक्ती सापडणं जरा अशक्य आहे. चौथी वृत्ती, चांगलं आणि वाईट दिसून सुद्धा जाणीवपूर्वक वाईटाकडे दुर्लक्ष करणं. या वृत्तीच्या लोकांना इतरांमधील चांगलं आणि वाईट दोन्हीही दिसतं, मात्र ते वाईटाकडे कटाक्षाने दुर्लक्ष करत चांगल्यावर लक्ष केंद्रित करतात. हे असं जगणं कठीण आहे, कारण माणसाचा नैसर्गिक कल इतरांमधील वाईट टिपण्याकडे असतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी कष्टाने सातत्य राखत प्रयत्न करावा लागतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या स्पीकिंग ट्री या मथळ्याखाली उद्योगपती दिवंगत आदित्य बिर्ला यांच्यावरील लेखात संक्षिप्तपणे उल्लेख केलेल्या व्यक्ती वैशिष्ट्यांवरून या वृत्तीच्या माणसांच्या गुणांची कल्पना येऊ शकते. आदित्य बिर्ला हे हिंदाल्को इंडस्ट्रीज या कोट्यावधी डॉलर्सची उलाढाल असलेल्या कंपनीचे CEO होते. त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या लहानशा चुकीमुळे कंपनीला लाखो डॉलर्सचा फटका बसला. वर उल्लेख केलेला लेख त्या संदर्भात होता. इतकं नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्याला कोर्टात खेचणं किंवा कामावरून काढून टाकणं सहज शक्य होतं, परंतु आदित्य बिर्लाने तसं केलं नाही. त्या कर्मचाऱ्याशी मीटिंग घेण्याआधी बिर्लांनी नोटपॅड समोर ओढलं. कर्मचाऱ्याच्या बाजूने असणारे मुद्दे असं शीर्षक देऊन त्यांनी त्या कर्मचाऱ्याच्या बलस्थानांची नोंद केली, ज्याच्यामुळे कंपनीला आजवर लाखो डॉलर्सचा फायदा झाला होता. बिर्ला यांनी ते देखील मांडलं. त्या कर्मचाऱ्याने केलेल्या चुकीचा न्यायनिवाडा करण्याआधी बिर्लांनी त्यांच्यातील चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला. केलेल्या चुकीमुळे त्या अधिकाऱ्याची उचलमांगडी झाली नाही. ही बातमी कंपनीत वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे विचारपूर्वक कृती करण्याच्या पायंडा संस्थेत पडला. त्यातून त्यांचं स्वतःचं तत्त्वज्ञान आणि संस्कृती निर्माण झाली. त्या संदर्भात कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंद केली की एखाद्याला खडसवण्याचा मोह मला जेव्हा येतो तेव्हा मी स्वतःला शांत बसायला लावून त्या व्यक्तीचे सगळे उत्तम गुण लिहून काढतो. कदाचित यामुळे माझ्या निर्णयामध्ये फरक पडत नसेलही, परंतु रागावर नियंत्रण ठेवणं मला शक्य होतं. माझं मत गढूळण्यापासून दूर राहतं. चांगल्यावर लक्ष केंद्रित करून वाईटाच्या संदर्भात निर्णय घेणं हे तत्त्व वापरलं तर योग्य निर्णय घ्यायला आपल्याला मदत होते आणि आपले नातेसंबंध टिकून राहतात. पाचवी वृत्ती, कुणामध्येही काहीही वाईट न पाहणं, लहानशा चांगल्या गुणाला व्यापकपणे पाहणं. ईश्वराला आणि आध्यात्मिक उंची गाठलेल्या व्यक्तींनाच हे शक्य आहे. समोरच्या व्यक्तींमधील फक्त चांगलं तेवढंच पाहायचं आणि लहानशा गुणाला इतकं व्यापकपणे पाहायचं की त्यामुळे वाईट झाकळून जाईल. जशी वृत्ती म्हणजे गरुड झेप आहे, परंतु आपल्यापैकी बहुतेकांसाठी ती केवळ अशक्यप्राय आहे. आपले नातेसंबंध विस्तारण्यासाठी चौथी वृत्ती आदर्श मानता येईल. मानवी वृत्ती मात्र इतरांचे दोष शोधून त्यावर कंड्या पिकवण्यात अग्रेसर आहे. आपल्या डोळ्यांना इतरांवरची धूळ तेवढी दिसते. सरावामुळे आपलं लक्ष चांगल्याकडे जाऊ लागतं. त्यातूनच स्वतः जाणीवपूर्वक बदल करत आपण चांगलं तेवढं पाहतो आणि वाईट सोडून द्यायला शिकतो. वा, किती सहज सोपं करून सांगितलं तुम्ही, हॅरी कौतुकाने म्हणाला. ही मीमांसा मी श्रील प्रभुपादांच्या अनुयायांकडून ऐकली होती, त्यामुळे हे श्रेय माझं नाही. एक गोष्ट स्पष्ट करू शकता का? वाईटाकडे पूर्णपणे दुर्लक्ष कसं करता येईल? वाईटाकडे दुर्लक्ष करायचं म्हणजे ते नाकारायचं असं नाही. ते व्यवहार्य ठरणार नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की केवळ वाईटावर लक्ष ठेवून त्याचाच विचार करणं चुकीचं आहे, हेच म्हणायचं आहे मला, हॅरीने आवेशपणे म्हटलं. पण माझा मुद्दा त्याला नीट समजला आहे असं मला वाटलं नाही. आता माझ्या बायकोचं उदाहरण घ्या ना, हॅरी बोलू लागला. वाईटाकडे दुर्लक्ष न करता मी त्याचा सामना करायला बघतो. माझ्या दृष्टीने मी संवेदनशीलतेनेच हे सगळं करत असतो, पण नेमकं त्यामुळे आमच्यातील वातावरण गढूळतं. त्यामुळेच ती दुखावली जात असावी असं मला वाटतं.
मग ती मला टोमणे मारू लागते. तिने तसं करू नये म्हणून मी ओरडतो आणि ही दुष्टचक्र पुन्हा सुरू होतो. किती त्रासदायक आहे हे सगळं. सारांश. इतरांचे चांगले गुण पाहणं, विशेषतः जे सातत्याने आपल्या सहवासात असतात, हे आव्हानात्मक आहे. आपण लोकांना 5 प्रकारे समजून घेऊ शकतो. इतरांमधील वाईट पाहून त्यांना व्यापक रूप देणं, इतरांमधील चांगलं आणि वाईट पाहणं, चांगल्याकडे दुर्लक्ष करणं आणि वाईटावर लक्ष केंद्रित करणं. 3. चांगलं आणि वाईट दोन्ही तटस्थपणे पाहणं, इतरांमधील चांगलं आणि वाईट पाहणं, वाईटाकडे दुर्लक्ष करणं आणि चांगल्यावर लक्ष केंद्रित करणं, निव्वळ चांगलं पाहून त्याला व्यापक रूप देणं. 4थी वृत्ती आदर्श आहे, त्यामुळे नाती खुलतात. 4थी वृत्ती आत्मसात करण्यासाठी सातत्याने जाणीवपूर्वक श्रम घेण्याची सवय करावी लागते. धन्यवाद.